बुद्ध गार्डनमधील केएमटी वर्कशॉप परिसरात इलेक्ट्रिक बस चार्जिंग केंद्रासाठी महापालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली। वास्तविक वृक्षतोड केल्यानंतर ठेकेदारानं 830 झाडं लावणं अपेक्षित आहे, पण एकही झाड लावलं नसल्यानं त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेनं केली आहे। मागणीचं निवेदन महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना देण्यात आलं। कोल्हापुरातील बुद्ध गार्डनमध्ये केएमटीचं वर्कशॉप आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिकल बससाठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचं काम सुरू आहे। हे काम करताना ठेकेदारानं महापालिकेची परवानगी न घेताच वृक्षतोड केली। तसंच तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी 5,000 प्रमाणे सुमारे 4,15,000 रुपये जमा करणं अपेक्षित होतं, पण त्या ठेकेदारानं महापालिकेकडे पैसे भरलेले नाहीत। शिवाय नव्यानं 830 झाडं लावणं नियमानुसार आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात एकही झाड लावलेलं नाही। त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेनं महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे केली आहे। सामान्य नागरिकानं झाडाची फांदी जरी तोडली तर महापालिका प्रशासन ताबडतोब कारवाई करतं, मग मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेल्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही अशी विचारणा हिंदू विधिज्ञ परिषदेचे समीर पटवर्धन यांनी केली। नियमानुसार 830 झाडं नव्यानं लावली पाहिजेत आणि त्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी पटवर्धन आणि बाळासाहेब भोपळे यांनी केली। यावेळी विधिज्ञ वीरेंद्र इचलकरंजीकर, अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते।